नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। बेंगळुरू विरुद्ध लखनौ सामना आज, पंच लखनौ समोर आरसीबीचे पारडे जड। संजू सॅमसंगला आयसीसीचा मार्च महिन्याचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार। 17 वर्षाखालील मुलींमध्ये महाराष्ट्राचा सौराष्ट्रावर 8 गडी राखून विजय। टर्पेंटाइन पिलाने 2 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। उघड्यावर धान पडून लाखो क्विंटल धानाची मोठी नासाडी। युद्धामुळे इंधन खत दर वाढलेच राहणार, IMFचा इशारा। रहाणे अडचणीत, कोलकाता पराभव, BCCI कडून कार्यवाही। एका दिवसात 4 अल्पवयीन मुलांचे अपहरण, सुरक्षेवर गंभीर प्रश्न। शॉर्ट सर्किटने 2 एकर मका जळला, लाखो रुपयाचे नुकसान। लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ, 39 फोटो व्हायरल झाले। 2 अपघातात 3 जणांचा मृत्यू, वाहनांचा वेग अनियंत्रित। बिबट्यापासून बचावासाठी तयार पिंजऱ्याला पेटेंट मंजुरी। युद्धामुळे भारतात गरिबी वाढण्याची शक्यता, अहवालात इशारा। कारंजात रस्त्याची दैनंदिन अवस्था, खर्चानंतरही खड्डे कायम। सौर ऊर्जा ग्राहकांवर ग्रीड स्पोर्ट चार्जमुळे आर्थिक भार। लोकसभा जागा वाढवण्याचा प्रस्ताव, पुनर्रचना लवकरच शक्य। उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी। उष्णतेची लाट कायम, अकोला सर्वाधिक उष्ण, शहरांमध्ये नोंद। मध्य रेल्वेकडून 168 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा। गॅस वेटिंग कमी झाले तरीही पुरवठा पूर्णपणे सुरळीत नाही। पाणी मीटरसाठी 514 कोटींचा प्रस्ताव, नागरिकांवर भार शक्य। VIP दर्शन घोटाळ्यात ट्रस्टी कडलक अटकेत, तपास सुरू। आंबेडकर जयंतीत कोलंबिया वाचनालयाची प्रकृती आकर्षण। मेट्रोचा बीम कोसळला, क्रेन उलटून वाहतूक विस्कळीत। शिवसेनेत मोठे बदल, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष पदाच्या चर्चेत। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।